नमस्कार. आपण पाहत आहोत द अर्बन बीट्स. सध्या आपल्याकडे चर्चा आहे केंद्र सरकारने मॉडेल टेनन्सी ॲक्ट जो लागू केला आहे, म्हणजे थोडक्यात भाडेकरू आणि घरमालक यांच्या परस्पर संबंधाचा एक कायदा केला आहे. आणि हा कायदा केल्यानंतर त्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. प्रसारमाध्यमांनी सुद्धा हा विषय कव्हर करत असताना एक संभ्रम निर्माण झालेला आहे की हा कायदा लागू झाला आहे, हा कायदा नेमका कुठल्या कुठल्या राज्यात आहे, काय नाही. तर एकूणच ह्या सगळ्या संभ्रमाच्या वातावरणामध्ये आत्ता आपण संवाद साधत आहोत ॲडव्होकेट योगेश माकणे यांच्यासोबत. नेमका हा कायदा काय आहे काय नाही हे सगळं आपण प्रत्यक्षात योगेशजींकडूनच जाणून घेऊया. नमस्कार योगेशजी. नेमका केंद्र सरकारचा हा भाडेकरू कायदा आणि त्या संदर्भात प्रसारमाध्यमांनी त्याचं केलेलं वार्तांकन आणि त्याबाबतचे संभ्रम, या पार्श्वभूमीवर नेमका हा कायदा काय आहे हे थोडंसं आम्हाला साध्या सोप्या शब्दात सांगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारने जो मॉडेल टेनन्सी ॲक्ट परवा प्रसिद्ध केला, एकतर हा मॉडेल टेनन्सी ॲक्ट हा राज्यावरती सोडलेला आहे की तो ॲडॉप्ट करायचा का नाही. ह्याला म्हणून त्यांनी मॉडेल टेनन्सी ॲक्ट असं नाव दिलेलं आहे. मॉडेल म्हणजे काय की एखादं मॉडेल जसं असतं तसं तुम्ही ते रिप्लिकेट करायचं की नाही हे तुमच्यावरती आहे. तसंच्या तसं करायचं का त्याच्यामध्ये अजून काही बदल करून करायचे हे सगळं तुमच्यावरती आहे. त्यामुळं गेली 2-3 दिवस जे सगळीकडं गैरसमजाचं आणि संभ्रमाचं वातावरण आहे की केंद्र सरकारचा नवीन भाडेकरू कायदा आलेला आहे, तर केंद्र सरकारचा कुठलाही नवीन भाडेकरू कायदा आज तरी आलेला नाही आहे. त्यांनी सगळ्या राज्यांना असं सांगितलं आहे की असा एखादा मॉडेल टेनन्सी ॲक्ट तुम्ही तुमच्या राज्यासाठी संमत करू शकता आणि त्याची अंमलबजावणी करू शकता. जर का हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्स मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवरती जर का आपण गेलो तर तिथं मॉडेल टेनन्सी ॲक्ट नावाची जी PDF फाईल आहे ती जर का डाउनलोड केली तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की केंद्र सरकार किंवा कुठलंही राज्य सरकार किंवा युनियन टेरिटरीच्या कुठल्याही संसदेमध्ये, म्हणजे लेजिस्लेचर इंग्लिशमध्ये ज्याला आपण म्हणतो, हा कायदा संमत झालेला नाही आहे असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि जिथे कमेन्समेंट ऑफ ॲक्ट होते म्हणजे शॉर्ट टायटल, त्याच्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन कुठे कुठे आहे आणि कमेन्समेंट डेट, ह्या जे सेक्शन 1 आणि सेक्शन 2 जो असतो कायद्याचा, तो जर का आपण वाचला व्यवस्थितपणे तर त्याच्यामध्ये मे शब्द आहे. मेचा कायद्यामध्ये अर्थ असा होतो की तुम्ही ते स्वीकारा किंवा न स्वीकारा. म्हणजे पूर्णपणे केंद्र सरकारने हे राज्य सरकारवरती सोपवलेलं आहे की तुम्ही हा मॉडेल टेनन्सी ॲक्ट स्वीकारा किंवा नका स्वीकारू. मग आता तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं ते एक फॉर्मॅट आहे आणि ते राज्य सरकारवर सोपवलंय. नेमकं ते फॉर्मॅट काय आहे एक साधारणतः? आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न तुम्ही खूप चांगला विचारला. एक तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 हा गेली जवळजवळ 20-22 वर्ष अस्तित्वात असलेला कायदा आहे. हा कायदा पूर्णपणे भाडेकरूशी रिलेटेड, म्हणजे भाडेकरू या विषयाला गव्हर्न करतो की भाडेकरूनी जर का भाडं दिलं नाही तर त्याच्याविरुद्ध काय कारवाई करता येईल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या. आता ह्या कायद्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो सेक्शन आहे तो आहे सेक्शन 55. हा सेक्शन 55 बोलतो लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंटबाबत. तर लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट म्हणजे काय की माझी एखादी फ्लॅट किंवा माझी एखादी खोली मी तुम्हाला भाड्याने देतो आहे 11 महिन्यासाठी, 22 महिन्यासाठी, 1 महिन्यासाठी, 15 दिवसांसाठी, तर मी तुमच्याबरोबर त्याचं ॲग्रीमेंट करणार आणि मी ते तुम्हाला लायसन या तत्त्वावर देणार. आता लायसन म्हणजे काय, आपण थिएटरमध्ये जातो सिनेमा बघायला, ते जे हॉल तिकीट असतं त्या थिएटरचं ते लायसन असतं. 3 तासापुरतं त्यांनी आपल्याला ती खुर्ची वापरायला दिलेली असते. एस टीने आपण प्रवास करतो, नाही रेल्वेने आपण प्रवास करतो, जे तिकीट असतं ते एक प्रकारचं लायसन आहे. ते तेवढ्या काळापुरतं दिलेलं असतं. तुम्ही त्याच्यावरती पोझिशन सांगू शकत नाही आणि मालकी हक्क सांगू शकत नाही. ह्याच पद्धतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 1999 सालीच आपल्या इथं कायदा केलेला आहे आणि त्या कायद्यामधला सेक्शन 55 सांगतो की मालक आणि भाडेकरू एक लिव्ह अँड लायसनचं ॲग्रीमेंट करून काही काळासाठी त्या माणसाला लायसन या तत्त्वावरती राहण्यासाठी किंवा कमर्शियल यूजसाठी ती जागा देऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ काय की आपला जो कायदा आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट, हा केंद्राचा जो मॉडेल टेनन्सी ॲक्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. कारण केंद्राच्या रेंट कंट्रोल ॲक्टनुसार, म्हणजे मॉडेल रेंट कंट्रोल ॲक्टनुसार,
जर का तुम्हाला एखादी खोली भाड्याने द्यायची असेल, त्यांनी केंद्राने कुठंही लायसन हा शब्द वापरलेला नाही आहे. ते प्रत्येक ठिकाणी भाडेकरू, भाडे हेच शब्द वापरत आहेत. त्याच्यामुळं आपला कायदा हा त्याच्यापेक्षा सुपर पॉवर होऊ शकतो. कारण भाडेकरू हा जेव्हा शब्द येतो, तेव्हा त्याचे सगळे इम्प्लिकेशन्स वेगळे आहेत. जसं केंद्र म्हणतं, की समजा भाडेकरूनी आणि मालकानी रेंट ॲग्रीमेंट केलं, समजा 12 महिन्याचं केलं आणि भाडेकरूनी जर का ती जागा त्या 12 महिन्यात सोडली नाही, तर ॲटोमॅटिक 6 महिन्याचं एक्सटेन्शन मंथ टू मंथ बेसिसवरती 6 महिन्यापर्यंत भाडेकरूला मिळणार आहे. आणि समजा तरी पण त्यांनी ती जागा सोडली नाही, तर त्याला त्या रेंट कंट्रोल ॲथॉरिटीकडे जावं लागेल किंवा कोर्टात जावं लागेल मालकाला पोझिशन घेण्यासाठी. हेच महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये असं होत नाही. महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये एक लिव्ह अँड लायसनची एक स्पेशल ॲथॉरिटी आहे आणि तिथे ॲप्लिकेशन दाखल केल्यानंतर त्या रेंट कंट्रोल त्या लिव्ह अँड लायसनच्या ॲथॉरिटीला 1 महिन्याच्या आत निकाल द्यावा लागतो. जर का भाडेकरूकडं कुठलं व्हॅलिड रिझन नसेल रूम खाली न करण्याचं, तर त्यांना 1 महिन्याच्या आत निकाल द्यावा लागतो आणि तो निकाल जिथे ती प्रॉपर्टी असेल त्या कन्सर्न पोलीस स्टेशनला डायरेक्ट जातो आणि पोलीस स्वतः येऊन त्या भाडेकरूचं लायसन्सीचं सामान खाली करतात. हा इतका मोठा फरक महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट सेक्शन 55 आणि मॉडेल टेनन्सी ॲक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटने जो सुचवलेला आहे त्याच्यामध्ये आहे. पण मग केंद्र सरकारने असा पुढाकार का घेतला असावा साधारण? कारण तसं बघायला गेलं तर गृहनिर्माण किंवा काय हे सगळे जे प्रकार आहेत ते राज्य सूचीतला विषय येतो. मग केंद्र सरकारने असं का केलं असावं? ठीक आहे की तुम्ही म्हणता त्या पद्धतीने मे म्हणाले, म्हणजे ज्याला स्वीकारायचा आहे त्यांनी तो स्वीकारावा, ज्याला लागू करायचा आहे त्यांनी तो लागू करावा, असं जरी केंद्र सरकारचा अभिप्राय असला तरी मग केंद्र सरकारने असा पुढाकार का घ्यावा? हा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की कुठलाही जेव्हा कायदा केला जातो, मग तो राज्याच्या विधानसभेमध्ये असेल किंवा केंद्राच्या संसदेमध्ये असेल, तेव्हा त्याचं इंटेन्शन्स खूप महत्त्वाचे असतात. आता काय झालं की साधारण 2005 नंतर जास्त ग्लोबलायझेशन वाढलं आणि IT सेक्टर खूप वाढलं. तसं महाराष्ट्रामध्ये इतर राज्यातले नागरिक आणि व्यक्ती कामाधंद्यासाठी यायला लागले, इथं वास्तव्याला करायला लागले. तसेच महाराष्ट्रातली लोकं इतर राज्यांमध्ये जायला लागली. आता महाराष्ट्राचा हा जो कायदा आहे सेक्शन 55 रेंट कंट्रोल ॲक्टचं लिव्ह अँड लायसन, हा इतका सिम्पल आहे आणि इतका युजर फ्रेंडली म्हणता येईल आपल्याला आहे की त्याच्यामुळं कधीही आज तागायत कुठल्याही मालकाला त्रास झाला नाही. म्हणजे आपण 99% धरू, आता 1% प्रत्येक ठिकाणी त्रास होतच असतो. पण हेच नागरिक महाराष्ट्रातला असेल किंवा इतर राज्यातला महाराष्ट्रातला येऊन परत स्वतःच्या राज्यात गेलेला असेल, जेव्हा त्यांना ह्या प्रकारचे त्रास तिथे भासायला लागले, मग तो मालक असेल, भाडेकरू असेल, कारण लिव्ह अँड लायसन सारखा जो कायदा आहे किंवा सारखा जो सेक्शन आहे, तो माझ्या माहितीप्रमाणे फक्त महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटक ह्या 3च राज्यांमध्ये आहे. इतर कुठल्याही राज्यामध्ये असं प्रावधान नाही आहे लिव्ह अँड लायसनचं. मग इतर राज्यांमधले जे कोण व्यक्ती किंवा नागरिक असतील, ज्यांना त्या समस्या भेडसावल्या असतील, त्यांनी केंद्र सरकारकडे पत्र पाठवले असतील, तक्रारी केल्या असतील किंवा केंद्र सरकारकडे मागणी केली असेल की एक अख्ख्या भारताला एक युनिफाईड एखादा लॉ असावा. पण तुम्ही म्हणला तसं नेमकी हा जो विषय आहे भाडेकरू, घर, वास्तव्य, हा कॉन्स्टिट्यूशनच्या सूचीमध्ये राज्याकडे असलेला विषय आहे. त्यामुळं केंद्र डायरेक्ट स्वतःवरती पण ते घेऊ शकत नाही, कारण प्रत्येक राज्यातले भाडेकरूंच्या समस्या, भाडेकरू घरमालकांचे जटिल प्रश्न हा केंद्राचा विषयच होऊ शकत नाही, हा त्या राज्यांचाच विषय होऊ शकतो. आणि म्हणूनच केंद्राने मे शब्द वापरला आहे की ज्या राज्याला हवा त्या राज्याने हा कायदा ॲडॉप्ट करावा आणि त्याच्यानुसार कार्यवाही करावी. ज्यांच्याकडे ऑलरेडी तो कायदा आहे, जसं महाराष्ट्र राज्य आहे, आपल्याला तो कायदा ॲडॉप्ट करायची गरजच नाही आहे. त्यामुळं मला नाही वाटत की महाराष्ट्र सरकार हे कायदा ॲडॉप्ट करेल म्हणून, कारण आपला कायदा त्याच्यापेक्षा अतिशय चांगला आहे. योगेशजी, जसं की तुम्ही आत्ता सांगितलं की ह्या केंद्र सरकारचा जो काही प्रस्ताव आहे, तो जो एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटपेक्षा आपल्या महाराष्ट्र सरकारचा 1999 सालचा कायदा खूप स्ट्रॉंग आहे. मला थोडंसं असं विचारायचं की तुम्ही मगाशी बोलत असताना ओघामध्ये बोलून गेलात की महाराष्ट्र सरकारचा जो काही घर भाडेकरूचा त्या संदर्भातला कायदा आहे तो घर मालकांना अनुकूल आहे, म्हणजे घरमालकांना काही प्रॉब्लेम आलेले नाही आहेत. मग भाडेकरूंचं काय? मग हा कायदा भाडेकरूंना फारसं पुरेसं प्रमाणामध्ये संरक्षण देत नाही की काय? असंही थोडंसं मला जरा एक शंका उपस्थित झाली. नाही, आता कसं आहे माहिती आहे का की
भाडेकरू हा शब्दच आपल्या कायद्यामध्ये नाही आहे. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट हा कोणाकोणाला लागू आहे, की ज्यांनी कोणी लीव अँड लायसन या तत्वावरती स्वतःची प्रॉपर्टी दिलेली नाही आहे, अशा सगळ्या प्रॉपर्टीजला तो कायदा लागू आहे. आता 99 सालानंतर साधारण महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये, की जिथे शहरीकरण जास्त आहे, अशा ठिकाणी 90पेक्षा जास्त टक्के मालक लोक हे लिव्ह अँड लायसन या करारानेच प्रॉपर्टी देतात. त्यामुळे तिथं भाडेकरू हा कुठं शब्द येत नाही. तुमच्या दोघांमधलं ते एक कॉन्ट्रॅक्ट आहे. बरं, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सगळं असतं. तुमचं भाडं किती, तुमचं डिपॉझिट किती. बरं, तुम्हाला जर का रूम हवी असेल, समजा मालकाला रूम हवी असेल, तर तुम्ही किती महिने अगोदर नोटीस द्यायची, 30 दिवस, 60 दिवस. जर का भाडेकरूला अचानक सोडायचं असेल तर त्यांनी किती दिवस आधी नोटीस द्यायची. समजा भाडेकरूनी लायसन्स पिरियड संपल्यानंतर जर का रूम सोडली नाही, तर कायद्यामध्येच प्रावधान आहे की जोपर्यंत तो रूम सोडणार नाही तोपर्यंत त्याला त्याचं जे काही भाडं असेल त्यावेळेसचं, ज्यावेळेस तो ॲग्रीमेंट एंड होतं त्यावेळेसच्या भाड्याच्या 2 पट भाडं द्यावं लागेल. हे सगळं ऑलरेडी कायद्यामध्ये आहे. त्यामुळे भाडेकरू हा विषयच नाही आहे. हा महाराष्ट्र सरकारने कायदा का करावा असा वाटला असा, कारण ह्याच्या आधी जे काही शहरीकरणाचे समस्या निर्माण झाल्या आणि त्याच्यामुळे भाडेकरू आणि मालक जे काही वाद संघर्ष निर्माण झाला आणि ह्याच्या सगळ्यामध्ये काय होतं, कोणालाच काही मिळत नाही. आज आपण पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये बघतो अनेक शेकडो 100-100, 80-80 वर्षाचे जुने वाडे आहेत, ज्याच्यामध्ये भाडेकरू अक्षरशः एकेका खोलीमध्ये राहतात 10x10च्या 20x20च्या. ना मालक ते कधी दुरुस्त करतो, ना भाडेकरूला ते कधीतरी त्याला वाटतं की इथं काहीतरी नवीन काहीतरी मिळेल म्हणून तो सोडून जातो. मग त्याच्यापेक्षा हे लिव्ह अँड लायसनचं जे ॲग्रीमेंट आहे हे प्युअर कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट आहे. 12 महिन्यासाठी दिलं, 12 महिन्यांनी तुला राहायचं तर राहा, भाडं वाढव, लायसन्स फी वाढव, नाही तर राहू नकोस, तुला पटत असेल तर राहा. इतकं सिम्पल आहे ते. म्हणजे ह्याच्यामध्ये भाडेकरूला कुठं नुकसान आहे असं काहीच नाही आहे. मग आत्ता जे तुम्ही केंद्र सरकारचा जो प्रस्ताव तुम्ही आत्ता सांगितलात की जसं महाराष्ट्रातले काही लोक बाहेरच्या राज्यामध्ये गेले, ज्या राज्यामध्ये अशी काही यंत्रणा नाही आहे, अशी काही प्रावधानं नाही आहेत, असं वाटलं म्हणून कदाचित केंद्र सरकारने त्याबाबतचा पुढाकार घेतला असावा. मग मला आत्ता असं नेमकं विचारायचं आहे की तो जो प्रस्ताव आहे आणि मग आपल्या महाराष्ट्राचा कायदा आहे, ह्या दोन्हीमध्ये काही फरक तुम्हाला जाणवला का? की ह्या दोन्हीमध्ये महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये ज्या काही उणीवा राहिल्यात, कदाचित तुम्ही लिव्ह अँड लायसन्स असं म्हणालात, भाडेकरू हा शब्द प्रयोग आपल्याकडे नाही आहे, पण ज्याने आपली प्रॉपर्टी लिव्ह अँड लायसन्सवर एखाद्या व्यक्तीला दिलेली संबंधिताला, त्या संबंधिताला अनुकूल असे काही प्रावधानं त्या केंद्र सरकारच्या प्रस्तावामध्ये आहेत का? हां, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की भाडेकरूलाच थोडक्यात अनुकूल काही त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आहेत का केंद्र सरकारच्या मॉडेल टेनन्सी ॲक्टमध्ये? तर 100% आहेत. आता आपला जो कायदा आहे महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये जर का लिव्ह अँड लायसनने आपण एखादी प्रॉपर्टी दिली तर कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर त्या भाडेकरूला तिथनं जावं लागेल 100%. पण आता केंद्राच्या मॉडेल टेनन्सी ॲक्ट जर का एखाद्या राज्याने स्वीकारला तर त्याच्यामधली प्रोव्हिजन अशी आहे की रेंट ॲग्रीमेंट बनवायचं आहे. ते रेंट ॲग्रीमेंट त्या रेंट ॲथॉरिटीला द्यायचं आहे. त्या रेंट ॲथॉरिटीने ते 15 दिवसात ऑनलाईन पब्लिश करायचं आहे. आणि समजा एखाद्याने 12 महिन्यासाठी रेंट ॲग्रीमेंट केलं आणि ते रेंट ॲग्रीमेंट संपलं 12 महिन्यानंतर, तर कायद्यात केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की मंथ टू मंथ बेसिस ते रिन्यू होत राहील. म्हणजे समजा जानेवारी टू डिसेंबर एखाद्याचं रेंट ॲग्रीमेंट आहे केंद्र सरकारच्या कायद्यानुसार, 31 डिसेंबरला ते संपलं, भाडेकरूंनी काही जागा सोडली नाही, तर ते ॲटोमॅटिक 31 जानेवारीपर्यंत रिन्यू होईल, ॲटोमॅटिक होईल. समजा 31 जानेवारीच्या आत भाडेकरूंनी सोडलं तर ॲग्रीमेंट टर्मिनेट झालं. पण समजा 31 जानेवारीला सुद्धा भाडेकरूंनी सोडलं नाही, ॲटोमॅटिक 28 फेब्रुवारीपर्यंत रिन्यू होईल. असं 6 महिन्याचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. असं 6 महिन्याचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. बरं, ह्या सगळ्यामध्ये स्पष्टता कुठं नाही आहे की 12 महिन्यासाठी जे भाडं ठरलेलं आहे ते 12 महिन्यानंतर किती असेल, जेव्हा ॲटो रिन्यू होईल तेव्हा किती असेल, किंवा मालकाला काही कॉम्पेन्सेशन दिलं जाईल का, ह्याचं कुठेच तरतूद नाही आहे. बरं, ह्या सगळ्यामध्ये 6 महिन्याचं ॲटो रिन्युएशन संपल्यानंतर परत मालकाला त्या रेंट कंट्रोल ॲथॉरिटीकडे जावं लागेल, जी क्वासी ज्युडिशियल ॲथॉरिटी असेल. ह्या क्वासी ज्युडिशियल ॲथॉरिटीकडे गेल्यानंतर तिथनं पुढं ॲप्लिकेशन करा, तिथनं पुढं तो मॅटर चालवा. बरं, केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही आहे की रेंट कंट्रोल ॲथॉरिटीकडे मालकाने ॲप्लिकेशन केलं की या भाडेकरूला बाहेर काढा,
किती दिवसात निकाल द्यायचा. व्हेअरॅज इकडे महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये निकालाची मुदत दिलेली आहे, 30 दिवसाच्या आत निकाल द्यायचा आहे तुम्हाला. आज जग ग्लोबलायझेशनमुळं इतकं पुढं गेलेलं आहे, इतकं कमर्शियल टर्म्सवरती सगळं बघितलं जातं. मग ते कमर्शियल टर्म्सवरती भाडेकरू आणि मालक संबंध का नाही बघायचे? उलटं मी तर म्हणेन की केंद्राने याकडे दुर्लक्ष केलं. उलटं महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये हे सगळे आहे. जसं की आत्ता तुम्ही तो केंद्र सरकारचा मॉडेल टेनन्सी ॲक्ट सांगितला, महाराष्ट्र सरकारचा 1999 सालापासून आपल्याकडं प्रचलित असलेला कायदा सांगितला, ह्या दोन्हीमधली तफावत सांगितली. पण मग मुळात प्रश्न असा निर्माण होतो की मग केंद्र सरकारने काही लोकांच्या आग्रहास्तव तर केला असेल, पुढाकार घेतला असेल, पण मग एकूणच हा केंद्र सरकारचा ड्राफ्ट झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यामध्ये अशी सूट दिली की बुवा ज्याला लागू करायचं त्यांनी तो करावा. मग एकूण हा सगळा प्रकार काय आहे? कारण याचं वार्तांकन करत असताना की आता खूप मोठा काहीतरी कायदा झाला आहे, आता काहीतरी भाडेकरूंना दिलासा मिळणार आहे, घरमालकांना सुद्धा काही सवलती मिळणार आहेत, असं जे काही संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं, तर हे सगळं काय आहे? म्हणजे हे निव्वळ म्हणजे सर्वसामान्य नागरिकाच्या किंवा करदात्याच्या तोंडाला पानं फसल्याचा असा काही प्रकार आहे का हा? नाही, असं मला नाही वाटत की करदात्याच्या किंवा नागरिकांच्या तोंडाला फक्त पानं पुसायची कामं आहेत. मुळात आपल्या इथं काय आहे की आंबेडकर जसं म्हणाले की वाचाल तर वाचाल. आपल्या इथं लोक शिक्षित झाली आहेत पण वाचत नाहीत, हाच प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळं वाचत नाहीत. मी जसं मागे सांगितलं की अर्बन मिनिस्ट्रीच्या जर का तुम्ही वेबसाईटवरती गेलात आणि ते डाउनलोड केलात तो ॲक्ट, तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या राज्याला हा कायदा स्वीकारायचा आहे त्यांनी स्वीकारा, ज्यांना नाही स्वीकारायचा त्यांनी नका स्वीकारू. मग महाराष्ट्रासारख्या राज्याचा जर का कायदा त्या कायद्यापेक्षा चांगला असेल तर महाराष्ट्र राज्य का स्वीकारेल हा कायदा? आता आपण नॉर्थ ईस्ट स्टेट्सकडे जाऊ. आता नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये केंद्र सरकारच्या इतक्या मोठमोठ्या योजना चालू आहेत, इतका मोठ्या प्रमाणात लेबर तिथं लागतोय. मग असा लेबर सगळ्या भारतातनं जातोय तिथे, कदाचित जगात नाही येईल, माहीत नाही आपल्याला. उद्या जर का परवानगी दिली लेबर बाहेरच्या देशातनं आणायची तर बाहेरच्या देशात नाही. मग त्यावेळेस तिथे काहीतरी रेंट कंट्रोल ॲक्ट असला पाहिजे ना. आज त्या राज्यांमध्ये रेंट कंट्रोल ॲक्टच नाही, कारण त्यांना गरजच नव्हती इतके दिवस, डेव्हलपमेंटच नाही आहे, तर बाहेरची लोकं येणार कशी? महाराष्ट्र हे पहिल्यापासून पुढारलेलं राज्य असल्यामुळे आपल्या इथे शहरीकरण बाकी देशाच्या मानाने खूप लवकर झालं, त्यामुळे आपल्याला ह्या समस्या खूप लवकर चालू झाल्या. म्हणजे तो ॲक्ट फ्युटाईल आहे का, म्हणजे बेकार आहे का, किंवा कामाचाच नाही का? नक्कीच नाही आहे. इतर राज्यांसाठी ज्यांच्याकडे लिव्ह अँड लायसन्ससारखं किंवा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टसारखा एक पॉवरफुल कायदा नाही आहे, त्यांच्यासाठी नक्कीच रेंट कंट्रोल ॲक्ट चांगला आहे. कायद्याच्या चांगल्या बाजू पण आहेत. म्हणजे आपण फक्त आत्ता महाराष्ट्र आणि केंद्र असं बायफर्केशन केलं, पण फक्त जर का केंद्र सरकारच्या मॉडेल टेनन्सी ॲक्टबद्दल बोलायचं झालं तर उलटं मी तर म्हणेल की एक चॅनलाइज करायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आजपर्यंत काय व्हायचं की एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीकडे जायची, मला भाड्याने हवं आहे, राहा, चालू व्हायचं. मग समजा एखादी व्यक्ती 10 वर्ष तिथे राहिली, 10 वर्षानंतर मालक म्हणलं तू खाली कर, तर ती म्हणायची मी नाही खाली करणार, आज मी इथं राहते, मी जाऊ कुठं? मग त्याला कायद्याचं संरक्षण मिळायचं, रेंट कंट्रोल ॲक्टचं किंवा इतर गोष्टींचं. मग आज या ॲक्टमुळं काय होणार आहे की मालकाला पण संरक्षण मिळणार आहे, भाडेकरूला पण संरक्षण मिळणार आहे. बाबा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करा, 1 वर्षाचं करा, 2 वर्षाचं करा, तुम्हाला पाहिजे तेवढ्या वर्षाचं करा. आणि त्यातसुद्धा परत त्यांनी सांगितलं आहे की अचानक तुम्ही कोणाला भाडेकरूला काढू शकत नाही, तुम्हाला नोटीस द्यावी लागणार आहे. भाडेकरूला सोडायचं असेल तर नोटीस द्यावी लागणार आहे. तसं टर्मिनेशन का ॲटो टर्मिनेशन झालं 12 महिन्यानंतर संपलं ॲग्रीमेंट, तरी पण त्याला ॲटो रिन्युअलचा चान्स दिलेला आहे. म्हणजे उलटं भाडेकरूच्या हितामध्येच आहे. महाराष्ट्रामध्ये उलटं आहे की लिव्ह अँड लायसन्सचं पिरियड संपला की तुम्हाला सोडावंच लागणार आहे. केंद्राच्या कायद्यामध्ये उलटी प्रोव्हिजन आहे. त्याच्यात तुम्ही भाड्याचे वगैरे काही तरतूद स्पष्ट नाही आहे वगैरे असं नाही, भाड्याची तरतूद आहे ना स्पष्टपणे की किती टक्के घ्यायचं? नाही, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 2 पार्ट्यांमध्ये जे ठरेल ते भाडं. वाद जर का झाला ॲटो रिन्यू किंवा रिनोव्हेशनच्या वेळेस, जर का काही वाद निर्माण झाला तर तुम्ही रेंट कंट्रोल अथॉरिटीकडे ॲप्लिकेशन करू शकता रेंट ठरवण्यासाठी. पण तुम्ही जर का कॉन्ट्रॅक्टनी रेंट ठरवलं तर ते तुमच्यावर लागू राहणार आहे. तसं डिपॉझिटच्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी की मॅक्सिमम तुमचं भाडं समजा 10,000 रुपये आहे, तर तुम्ही मॅक्सिमम 3 महिन्याचं भाडं डिपॉझिट म्हणून द्यायचं आहे. चांगला निर्णय आहे, भाडेकरूंच्या हिताचा आहे. मालक 50-50 मागतात, कोणी 1 लाख मागतं, वाटते भाई काही निर्बंधच नाही त्याच्यावरती. हे महाराष्ट्राच्या ॲक्टमध्ये नाही आहे, हां, हे केंद्राच्या ॲक्टमध्ये आहे. होते की केंद्र सरकारचं हे जे काही मॉडेल आहे
ते मॉडेल कदाचित राज्य सरकारचे, आता आपण महाराष्ट्रात पुरोगामी आहे, हो. महाराष्ट्र म्हणतो, एवढं नागरीकरण झालेलं, नागरीकरणाचा सर्वाधिक वेग असलेलं राज्य म्हणतो, मग त्या तुलनेमध्ये हा मॉडेल ऍक्ट केंद्र सरकारचा अतिशय अनुकूल असंच मानावं लागेल मग. हां, म्हणजे ज्या राज्यांमध्ये मी म्हटलं जसं की लिव्ह अँड लायसन्स सारखे प्रोव्हिजन्स नसलेले कायदे असतील किंवा कायदेच नसतील, त्यांच्यासाठी केंद्राने केलेला कायदा हा नक्कीच चांगला आहे. कारण कुठेतरी आज कोडिंग होतं आहे कायद्याचं, कोडिफाईड लॉ आपण ज्याला म्हणतो. जसं हिंदू सक्सेशन ॲक्ट हा कोडिफाईड झाला, त्याच्या आधी चालूच होतं ना, एक पत्नी होती, हे होतं ते होतं, तसं कोडिफाईड केलं त्याला. तसं आज हे जे केंद्र सरकारने कोडिफिकेशनचं काम केलेलं आहे कमर्शियल टर्म्सचं, हे स्वीकार्यच आहे. फक्त आपल्या इथं जो गैरसमज निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये की खूप मोठा कायदा आला आहे, खूप मोठा बदल होणार आहे, तर तसं नाही आहे. महाराष्ट्राने तो स्वीकारला तर, पण स्वीकारताना सुद्धा मग महाराष्ट्राचा रेंट कंट्रोल ॲक्ट त्यांना रद्द करावा लागेल. मग त्याच्या खालच्या ज्या काही केसेस चालू आहेत किंवा आज जे भाडेकरू आहेत त्यांचं काय. त्यामुळं मला वाटत नाही की महाराष्ट्र राज्यामध्ये तो ॲडॉप्ट केला जाईल म्हणून, आणि केलाच तर मग काय नवीन कायद्याप्रमाणे जे काय आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला चालावं लागेल. तर आपण बघितलं की आता योगेशजींनी केंद्र सरकारचा हा मॉडेल टेनन्सी ॲक्ट सांगितला. 1999 सालचा आपला महाराष्ट्रातला रेंटल ॲक्ट तो काय तो सांगितला, त्या दोन्हीमधल्या तरतुदी सांगितल्या. केंद्र सरकारचा मॉडेल ॲक्ट हा ऐच्छिक असल्याचं पण योगेशजींनी सांगितलं. आणि काही लोकांच्या म्हणजे महाराष्ट्रातील काही लोकांच्या म्हणण्यानुसार किंवा जगभरातून जे कोणी कुशल मनुष्यबळ वेगवेगळ्या राज्यांमध्ये येत आहे, अविकसित राज्यांमध्ये येत आहे, विशेषतः त्या राज्यामध्ये अशी भाडेकरू आणि घरमालक याच्या दरम्यानची काही यंत्रणा नसल्यामुळं, मागणी झाल्यामुळं केंद्र सरकारने तसा पुढाकार घेतला असावा, असंही योगेशजींनी सांगितलं. तर साधारणतः या संदर्भामध्ये गैरसमज आणि जे काही संभ्रम निर्माण झाला होता, तो संभ्रम आता योगेशजी यांच्या सांगण्यानुसार चुकीच्या पद्धतीने ते समोर आल्यामुळं हे घडलं, असं योगेशजींचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन मुकुंद कदमसह देवेंद्र शिरूरकर, द अर्बन बिट्स.